गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मागच्या लेक्चरला आपण मेक इन इंडियाची आपण संकल्पना आणि वैशिष्ट्ये पाहिली. आता आपल्याला भारतात केवळ उत्पादन क्षेत्रात नाही तर इतर क्षेत्रातही उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मेक इन इंडिया हा उपक्रम 4 स्तंभावर आधारित आहे. म्हणजे मेक इन इंडिया हा उपक्रम 4 स्तंभावर आधारित आहे. म्हणजे मेक इन इंडिया उपक्रमाचे 4 स्तंभ आणि मेक इन इंडियाचे महत्त्व हा भाग या लेक्चरला आपण घ्यायचा आहे. तर यामध्ये मेक इन इंडिया उपक्रमातील प्रमुख 4 स्तंभ, त्यामध्ये पहिला स्तंभ आहे नवीन कार्यपद्धती. जगातल्या प्रोत्साहन देण्यासाठी, जगातल्या उद्योजकतेला किंवा उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुलभरित्या व्यवसाय करण्याची सुविधा हा महत्त्वपूर्ण घटक आहे. परवानगीरहित व नियंत्रण नसलेला व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न करणे, म्हणजे परवानगी रहित, नियंत्रण विरहित अशा प्रकारची व्यवस्था तयार करणे या प्रकारच्या स्तंभाचं कार्य आहे. म्हणजे त्याला आपण नवीन कार्यपद्धती असे म्हणतो. नव्याने यामध्ये व्यवसायाची सुरुवात केली जाते आणि नवनवीन संकल्पनाचा उदय यामध्ये केला जातो. त्यानंतर नव्या पायाभूत सुविधा. उद्योगाच्या विकासासाठी अत्याधुनिक सुविधा, उपयुक्त पायाभूत संरचना निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने औद्योगिक क्षेत्र व स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अतिवेगवान दळणवळण साधनांचा वापर केला जातो. त्यामध्ये बुलेट ट्रेन आहे, मेट्रो रेल्वे आहे इत्यादी अत्यावश्यक सेवा आणि नव्या पायाभूत सेवाचा विकास करणे हे मेक इन इंडियाचे एक प्रमुख कर्तव्य आहे आणि त्या उपक्रमापैकी एक स्तंभ आहे. त्याचबरोबर नवी क्षेत्रे. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा, सेवा कार्य यातील 25 क्षेत्रे निवडली आहेत. म्हणजे मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा, सेवा कार्य यातील प्रमुख 25 क्षेत्रे निवडलेली आहेत. त्या क्षेत्राचा आपण गेल्या लेक्चरला अभ्यास केला. नवी विचारसरणी. यामध्ये उपक्रमातील पुढचा स्तंभ नवी विचारसरणी. बघा, देशाच्या आर्थिक विकासात सरकारला उद्योजकतेचा सहकारी म्हणून काम करायचं असेल तर सरकारचा दृष्टिकोन नियंत्रणाचा नसून सहाय्य करण्याचा आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या नवीन विचार प्रणालीला उद्योजकांना सहाय्य करण्याची भूमिका ही सरकारची असते. अशा पद्धतीने हे स्तंभ आहेत. यामध्ये 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक भरारीची उभारणी देणारा एक राष्ट्रीय सोहळा म्हणजे मेक इन इंडिया सप्ताह मुंबईत पार पडला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वबळावरील भारत निर्माण करण्याचे स्वप्न या माध्यमातून जगासमोर मेक इन इंडिया महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला. मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत 2594 समंजस करार करण्यात आले. मेक इन इंडियामध्ये 102 देशाचा सहभाग नोंदवण्यात आला आणि अशा पद्धतीने मेक इन इंडियाची तरतूद करण्यात आली. यामध्ये मेक इन इंडिया हा उपक्रम 4 स्तंभावर आधारित असतो. ते 4 स्तंभ आपण पाहिले. नवीन कार्यपद्धती, नव्या पायाभूत सुविधा, नवी क्षेत्रे, नव्या विचारसरण्या अशा पद्धतीचे हे 4 उपक्रम आपण पाहिले. त्यानंतर मेक इन इंडियाचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर सर्वसाधारणपणे देशाचा विकास आणि नवीन उद्योजकाला चालना देण्यासाठी मेक इन इंडिया अतिशय महत्त्वाचा आहे. मेक इन इंडिया प्रमुख उद्देश देशाच्या रोजगारामध्ये वाढ करणे, युवकांना उद्योग क्षेत्रात संधी निर्माण करणे, उद्योजकतेस पोषक वातावरण निर्माण करणे अशा प्रकारचे वेगवेगळे मेक इन इंडियाचे महत्त्व आपल्याला सांगणार येईल.
त्याचबरोबर मेक इन इंडियामुळे देशी व विदेशी गुंतवणूक मिळण्यास मदत मिळते. त्याचबरोबर परकीय चलन प्राप्त झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाची सुविधा आपल्या देशात मिळवून दर्जेदार उत्पादन कमी खर्चात तयार करता येते. देशातील मागासवर्गीय व अविकसित भागाचा सुद्धा विकास करण्यास आर्थिक विकासामुळे प्राधान्य देता येतं. त्याचबरोबर मेक इन इंडियामुळे GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या दरामध्ये वाढ होत आहे. सध्या GDPचा दर 6.8% 2019च्या आकडेवारीनुसार आपल्याला सांगता येईल. देशातील अर्थव्यवस्था सक्षम बनवण्यासाठी, देशातील उद्योजकता वाढवण्यासाठी भारत GDP दर 10% पेक्षा जास्त वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि ते वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने मेक इन इंडियाची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास मेक इन इंडियामुळे शक्य झाला आहे. भारत सरकारने ग्रामीण उद्योगात सुद्धा ग्रामीण भागात उद्योग काढण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. म्हणजे शहराचा विकास म्हणजे मेक इन इंडिया नाही, देशातील अविकसित भागाचा विकास आणि देशाचा सर्वांगीण विकास म्हणजेच मेक इन इंडिया असं आपण म्हणू शकतो. मेक इन इंडियामुळे औद्योगिक संशोधनात वाढ झाली आहे. नवयुवकांना त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनाने अनेक प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा व्यवसाय वापर आणि नवीन तंत्रज्ञान शक्य हे मेक इन इंडियामुळे झालेलं आहे. मेक इन इंडियामुळे अनेक उद्योगातील अनेक जाचक अटी रद्द केल्या आहेत. परवानगीरहित व नियंत्रण नसलेली व्यवस्था केल्याने व्यवसाय व उद्योग सुरू करणे व चालू ठेवणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे देशातील उद्योजकता वाढण्यास मदत होत आहे. मेक इन इंडियामुळे रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात येऊन गुंतवणूक करत असल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य वाढताना दिसत आहे. सध्या भारतीय रुपया आणि 0.013 डॉलरचा दर आहे. पूर्वी हा दर फारच कमी होता. थोडक्यात परकीय चलनात भारतीय रुपयाचे मूल्य सुधारताना आपल्याला दिसत आहे आणि हे केवळ मेक इन इंडियामुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मेक इन इंडिया संकल्पना, त्याचबरोबर मेक इन इंडियाचे वैशिष्ट्ये, त्याचबरोबर मेक इन इंडियामध्ये कोणकोणत्या उद्योगाचा अंतर्भाव केलेला आहे, प्रामुख्याने 25 उद्योगांचा अंतर्भाव केलेला आहे. ते 25 उद्योग आपण पाहिले. त्याचबरोबर मेक इन इंडिया हा उपक्रम प्रमुख 4 स्तरावर अवलंबून आहे. ते 4 स्तर पाहिले: नवीन कार्यपद्धती, नव्या पायाभूत सुविधा, नवी क्षेत्रे, नवी विचारसरणी. त्याचबरोबर मेक इन इंडियाचे महत्त्व आपण या ठिकाणी पाहिले. सर्वसाधारणपणे देशाचा सर्वांगीण विकास करणे, देशाचा अंतर्गत विकास करणे, देशाचा आंतरराष्ट्रीय विकास करणे, निर्यात वाढ करणे, त्याचबरोबर देशातील चांगल्या दर्जाचे उत्पादन करणे आणि देशाचा सर्वांगीण विकास करणे, यासाठी प्रामुख्याने मेक इन इंडियाची गरज आहे. मेक इन इंडियामुळे नवनवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान आत्मसात झालेले आहे. नवीन कल्पना आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात झाल्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आणि कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला करता येतं. मेक इन इंडियामुळे ग्रामीण, त्याचबरोबर अर्बन आणि शहरी या सर्व क्षेत्राचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. मेक इन इंडियामुळे GDP मध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जर GDP वाढत असेल तर देशाचा सर्वांगीण विकास व्हायला कोणीच अडवू शकत नाही. त्याचबरोबर मेक इन इंडियामुळे देशी व विदेशी गुंतवणूक मिळण्यास मदत होत आहे.
अशा प्रकारच्या वेगवेगळे फायदे, वेगवेगळे महत्त्व मेक इन इंडियाचे आहेत आणि त्यामुळे देशाचा त्याचबरोबर उद्योगाचा, नवउद्योजकाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. नंतरच्या लेक्चरला आपण पुढचे प्रकल्प पाहूया. धन्यवाद.